महायुतीच्या महामेळाव्यामध्ये सदाभाऊ खोत यांनी आम्ही बँडवाले आहोत का असा उल्लेख केला होता। याचा निषेध करण्यासाठी आज सांगलीमधील बँडबाजा आश्वासन संघटनेकडून माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आलाय। यावेळेस देशभक्तीवरील गीत सादर करत माजी मंत्री सदाभाऊ खोत यांचा निषेध व्यक्त करण्यात आलाय व खोत यांनी संपूर्ण बँड वादकांची माफी मागावी, अन्यथा त्यांच्या घरावरती मोर्चा काढण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आलाय। मी अरुण कुमार तेरदाळे सांगली जिल्हा बँड बेंजो कलाकार संघटनेचा अध्यक्ष म्हणून काम करतोय आणि आपले सर्व मित्र आहेत। सांगली आणि महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध कर्नाटक वादक म्हणून अरुण मास्तर आणि युवा नेता म्हणून ओंकार कारंडे आणि सागर जाधव, बबलू जाधव, रफिक गायक या सर्वांच्या आज सहकार्याने मी परवाच्या वर्तमानपत्रामध्ये बातमी बघितलं की सदाभाऊ खोतने बँडवाले म्हणून उल्लेख करून बँडवाल्यांचा अवमान केलं। ते बातमी वाचल्यानंतर मला माझ्या मनाशी वाईट वाटत होतं। मी सांगली जिल्ह्यातल्या सर्व कलाकारांच्या बरोबर संवाद साधलो आणि ह्यासाठी आपण काय करायचं तर सर्वांनी सांगितले अरुण कुमार तुम्ही नियोजन लावा आणि म्हणून आज नाही त्यांच्या विरोधात आपण निषेध व्यक्त करण्यासाठी आज सर्व मित्रांच्या समेत मी आपण निषेध व्यक्त करायचा आज ठरवला आणि त्याचबरोबर परत आपण नाही तो हा निषेधचा कार्यक्रम सगळ्या जिल्ह्याला पूर्ण महाराष्ट्राला माहिती व्हावं म्हणून आम्ही कलेक्टर ऑफिसच्या इथे प्रत्यक्ष बँड वाजवून त्यांचा निषेध व्यक्त करण्याचा हा आम्ही निर्णय घेतला आणि आम्हाला मोलाचा साथ दिले संगीता मॅडम, तुषार गोसावी या सर्वजण आपल्याला सहकाऱ्यांच्या या आजचा हे निषेध कार्यक्रम आपण त्यांच्या विरोधात नोंदवत आहे। धन्यवाद।